नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत अगदी नको नको म्हणणारे सुद्धा आवडीने खातील अशी मस्त भरून कारल्याची भाजी। अगदी दिसतंय ना, तोंडाला पाणी सुटतंय ना, अशा पद्धतीची तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। कारल्याची भाजी बिना फ्रीजची सुद्धा अगदी 2 ते 3 दिवस छान अशी मस्त बाहेर रूम टेम्परेचरवरती राहते। अगदी तुम्ही जर 2 दिवसाच्या प्रवासाला जाणार असाल तरीही तुम्ही ही कारल्याची भाजी घेऊन जाऊ शकता, मस्तच लागते। जशी शिळी होईल तशी छान लागते। आता इथे मी मीडियम साइज मध्ये कारले घेतलेले आहेत। 4 कारले घेतले होते, त्या 4 कारल्यांचे इथे मी 8 भाग करत आहे। तर या साइजचं मी कारला घेतलेला आहे। खूप बारीकही नाही घेतलं आणि अगदी खूप मोठंही नाही घेतलं। व्यवस्थित पुढची आणि मागची बाजू चाकूने कट करून घ्यायची। त्यानंतर काय करायचं, या कारल्याचे मधून 2 भाग करायचे अशा पद्धतीने। ठीक आहे। आता हे जे मधले बी आहे, जास्तीत जास्त बी कडू असते, हे बी आहे हे व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे। बी काढताना काय करायचं, आपण साल काढणं असतं, बटाट्याचे साल किंवा काकडीचे साल काढतो, ते जे साल काढणं असतं त्या साल काढण्याने व्यवस्थित हे असं बी काढून घ्या। व्यवस्थित अशा पद्धतीने सगळं निघतं, अगदी सहज निघतं, जास्त वेळ लागत नाही। कितीही गडबड असली तरी अशा पद्धतीने फक्त एकदा फिरवले की पूर्ण त्यातल्या बिया निघून जातात। त्यानंतर इथे मी चाकूने मधून असा कट करून घेत आहे हे कारलं। जसं आपण वांग्याच्या भाजीला करतो त्या पद्धतीने, फक्त वांग्याच्या भाजीला आपण दोन्ही साइडनी कट करतो, कारल्याला फक्त एका साइडनी कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। बघू शकता किती व्यवस्थित सगळ्या बिया निघालेल्या आहेत। हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे कारल्याच्या बिया काढून घेते व्यवस्थित। खूप मीडियम, अगदी बारीक कारले नाही घ्यायचे की अगदी खूप मोठे नाही घ्यायचे। तर आता हे सगळे व्यवस्थित कट करून झालेले आहे। एका छोट्या भांड्यामध्ये काय करायचं, थोडं पाणी घ्यायचं, कारले बुडतील एवढं पाणी घ्यायचं, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि या पाण्यात सगळे कारले असे व्यवस्थित असे धुवून घ्यायचे। बघू शकता, असे चोळून चोळून धुवून घ्यायचे, म्हणजे कडवटपणाही जाईल आणि जे औषध वगैरे फवारणी केलेली असेल तेही निघून जाईल। एक 5 मिनिटं झाकण ठेवून देऊया आपण आणि आता मस्त असा छान मसाला तयार करून घेऊया। मसाला तयार करण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी 2 मोठे कांदे, अगदी खूपही मोठे नाही, मीडियम साईजचे, अगदी बारीक नाही, जे मीडियम साईजमध्ये असतात ते कांदे, ते 2 घेतलेले आहेत, ते कट करून घेतले आहे। त्यानंतर इथे मी कच्चे शेंगदाणे घेत आहे। त्यानंतर 1 चमचाभर सुकं खोबरं घ्यायचं आहे, अगदी 1 चमचाभर, खूप जास्त नाही, आणि 2 चमचे शेंगदाणे घ्यायचे आहे कच्चे। आणि हे छान आपल्याला हे तिन्ही जिन्नस तांबूस रंगाचे होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। बघू शकता, जेव्हा तुम्ही हे मसाले परतत असताल तेव्हा गॅस अगदी बारीक ठेवा किंवा मोठा ठेवू नका, कारण कांदा पटकन परतला जाईल, आपल्याला शेंगदाण्याने खोबरं हे व्यवस्थित परतले गेले पाहिजे। तर अशा पद्धतीने हे छान असं सोनेरी रंगाचे झाले आहे। त्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये मी तीळ घालत आहे। तीळ सुरुवातीला का घातले नाही, कारण जर सुरुवातीला तीळ घातले असते पटकन भाजले गेले असते आणि त्याचा कलर असा चॉकलेटी कलर झाला असता, त्यामुळं हे सगळं जिन्नस भाजल्यानंतरच तीळ घालायचे। आणि अर्धा चमचा आलं आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि हे थंड करायला ठेवायचं। आता बघूयात आपले कारले, बघू शकता कारले स्वच्छ झालेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने बघू शकता किती व्यवस्थित छान रंग आलेला आहे, मस्त हळदीमुळे तर व्यवस्थित छान असे जम्स वगैरे जे असतात ते निघून गेलेले आहेत। आता काय करायचं, जो मसाला थंड केला होता तो आपण मिक्सरच्या भांड्यात काढायचा, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून छान मसाला बारीक करून घ्यायचा। नंतर कढई ठेवायची, कढईमध्ये 3 ते 4 इथे मी चमचे तेल घातलेलं आहे, खूप कमी नाही घालायचं, 3 ते 4 चमचे, जी छोटी पळी असते त्या पळीने त्याच्यामध्ये सगळी कारली घालून घ्यायची आणि मस्त तेलात परतवून घ्यायची। एक 10 मिनिटं परतवून घ्या। ही झाली दुसरी ट्रिक, कारलं कडू न होण्यासाठी। सुरुवातीची जी ट्रिक होती ती हळद आणि मिठामध्ये कारले भिजवून ठेवणे। त्यानंतर दुसरी ट्रिक म्हणजे तेलात हे छान कारले तळून घ्यायचे। जेव्हा ही कारले तुम्ही तेलात तळून किंवा परतून घेताल तेव्हा व्यवस्थित त्यातलं पाणी काढून घ्यायचं। काय होईल, तुम्ही जर तेलात ही डायरेक्ट कारले टाकले, कारण ती ओली असणारे आतून, व्यवस्थित असे शिंपडून घ्यायचे, सगळं त्यातलं पाणी गेलं पाहिजे, नाहीतर तेल सगळं असं उडेल। त्यामुळे एक 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि अशा पद्धतीने थोडी मऊ होईपर्यंत परतवून घ्यायची। थोडं उलथण्याच्या साहाय्याने चेक करायचं किंवा चमच्याच्या साहाय्याने किंवा काठी चमच्याच्या साहाय्याने चेक करायचं मऊ झाले आहेत की नाही। छान मऊ झालेले आहेत। आता हे आपण
सगळे कारले काढून घेऊयात. तुम्ही अशा पद्धतीची एकदा भाजी करून बघा, अगदी 100% कडू लागणार नाही, एकदम खोबरं खाल्ल्यासारखं लागतं व्यवस्थित. आता हे सगळे मी कारले एका ताटामध्ये काढून घेते. आता गॅस बंद करायचा नाहीये, त्याच कढईत आपण मस्त छान आपले कारल्याची भाजी करणार आहोत. बघू शकता सगळे मसाले काढलेत. आता त्याच्याच मध्ये अर्धा चमचा घालायची मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर मस्त आपण जो मसाला केला होता तो घालायचा. 1 चमचाभर लाल तिखट घालायचं. लाल तिखट घातल्यानंतर घालायचं आहे हळद घालून घ्यायची आणि काळा मसाला घालायचा. गॅस बारीकच करायचा. हळद घालतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. आणि चिमूटभर हिंग घालायची. काळा मसाला घालायचा. 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं. व्यवस्थित छान परतवून घ्यायचं अशा पद्धतीने. आता हे छान परतलं गेलेलं आहे. याच्यामध्ये आपण ही कारली घालून घेऊया. बऱ्यापैकी आपले कारले मऊ झालेले आहेत. मसाल्यामध्ये छान अशी कोट झाली पाहिजे. आता वरून चवीनुसार मीठ घालायचं. आपण कारले धुताना भिजवताना मीठ घातलं होतं, त्यामुळे अगदी थोडं घालत आहे. आणि चिंचेचा कोळ घालायचा. चिंच 5 मिनिटं भिजत ठेवायची जेव्हा तुम्ही भाजी करायला घेताल तेव्हा. आणि नंतर कोमट पाणी घालायचं. आणि 1-2 चमचे मी इथे गूळ घातलेला आहे, म्हणजे चिंच गूळ तिखट आंबट गोडाची भाजी करायची. 5 मिनिटं झाकण ठेवायचं. 5 ते 10 मिनिटं. 5 ते 10 मिनिटानंतर बघू शकता झाकण काढलेलं आहे. चमच्याने बघायचं. वाव, किती सुंदर रंग आलेला आहे, किती भारी भाजी झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल. हे बघा, आता थोडंसं चेक करूया शिजली की नाही ते. चमच्याच्या साहाय्याने बघायचं, चेक करायचं. मऊ झालेलं आहे, कारण जाडसर असतं कारल्याचं कवर, जरा शिजायला वेळ लागतो. तर हे बघा, अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी एकदा करून बघा. मसाला कारलं अप्रतिम लागतं. न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने तुम्ही जर ही भाजी केली. अगदी तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता, प्रवासालाही नेऊ शकता. अशा पद्धतीची कारल्याची भाजी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.